200 जयेश म्हात्रे यांच्याकडनं म्हणजे 2400 रुपयाचं पारितोषिक। आणि गणेश साठी देखील पारितोषिक आहे। गणेश आणि जयेश यांना दोघांना मिळून 300 रुपये आहेत। आणि जयदास म्हात्रे बादशाह यांच्याकडनं देखील 100 रुपयाचं पारितोषिक। तर 200 रुपये साहिल साठी देखील आलेत। साहिल आपण देखील या। तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील राहिला तो श्रवण म्हात्रे। गोल्डन जुबली षटक, ज्या षटकामध्ये 4 विकेट आणि पहिल्या षटकामध्ये 2, एकंदरीत 6 वैयक्तिक विकेट आणि 1 सांघिक, अशा 7 विकेट। आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना 14 धावा। वेल प्लेट। आणि नेक्स्ट मॅच साठी खूप शुभेच्छा। 200 रुपये साहिल साठी देखील ज्यानं अप्रतिम कामगिरी केली। आणि 1200 रुपये, 1000 रुपये आमच्या जयदास म्हात्रे बादशाह यांच्याकडनं 1000 रुपये, एकंदरीत 1200 रुपयाचं पारितोषिक साहिल साठी। तसेच गणेश साठी 200 रुपये संदेश यांच्याकडनं आणि 100 रुपये जयेश म्हात्रे साठी आले, ज्यांनी एक कॅच घेतली होती। हार्ड लक गणेश, परफॉर्मन्स आपला अतिशय चांगला राहिलाय, मात्र अंतिम क्षणापर्यंत आपल्याला पराभव पत्करावा लागतोय। तर जयेश म्हात्रे या पण एक सुंदर झेल आपण प्राप्त केला होता, त्यासाठी देखील संदेश म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपये आलेत। सामने मात्र अतिशय चांगले होत आहेत, यात शंका नाहीये। पूर्णतः प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत, अशा प्रकारचे सामने या मैदानावरती आतापर्यंत आपण पाहिलेत। मात्र नेक्स्ट मॅचचा जर विचार केला तर रॉयल किंग आणि डीके ग्रुप या 2 संघांमध्ये सामना असेल, तर सामना सुरू होईल। पुन्हा एकदा ऐकू आपण आज वन्स अगेन आकाश शेळके यांना। संसारात ना खुपसू नये, आईने तर कधीच मुलीच्या संसारात उगाचच डोकावू नये। तू अशी संसारात वाग, तशी वाग, जावयाला असं बोल, तसं बोल, असं बोल। हॅलो हॅलो। चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी आयोजित खुटारी प्रीमियर लीग फॉर्च्यून इव्हेंट सह प्रायोजक करते फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण टीम आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आहे। आपण या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा एन्जॉय करत आहात, या स्पर्धेचा आपण मनसोक्त आनंद घेत आहात, त्यासाठी आपण सर्वांना आमच्या संपूर्ण कमिटी आणि आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये। आपल्याला पाहायला मिळेल हा सामना इथून मात्र रॉयल किंग आणि डीके ग्रुप या 2 संघांच्या माध्यमातून खेळला जातो। एका बाजूने निलेश, एका बाजूने विनायक आपल्या सेना घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि या मॅच कडे आपण जाऊयात ह्या मॅचचा आनंद घेण्यासाठी। बिल्कुल दोस्तों, चलते हैं मैदान के अंदर। मुकाबला बनेगा इस समय रॉयल किंग बनाम डीके ग्रुप, इन दोनों टीमों के बीच में। टॉस जीता था और पहले टॉस जीतकर रॉयल किंग ग्रुप ने बल्लेबाजी करने का यह फैसला, रॉयल किंग ग्रुप फील्डिंग करते हुए नजर आएगी, तो बिल्कुल डीके ग्रुप को यहाँ से मौका मिलता हुआ बल्लेबाजी के लिए। तो किस तरह से बल्लेबाजी होगी, किस तरह से गेंदबाजी होगी, कितने रन इकट्ठा किए जाएंगे मैदान के अंदर, कितने रन रोके जाएंगे, ये देखने के लिए लोड चलते हैं मैदान के अंदर। देखो ये बढ़िया गेंदबाजी, गुडलैंड स्पॉट में पिचिंग हुई थी गेंद, बिल्कुल टप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर की दस्तानों में चली गई और बीच जो हम तीन स्टंप देख रहे हैं उनके ऊपर से गेंद जाती हुई यहाँ से सिंगल मिलेगी। 1 रन तेजी से मुकम्मल किया, 1 रन से काउंट ओपन होता हुआ करण और अनिकेत, ये जोड़ी हम देख रहे हैं मैदान के अंदर। अनिकेत को कौन नहीं पहचानता, वही अनिकेत अब स्ट्राइकर हेड पर है, राइट हैंडेड बैट्समैन। और इस डीके ग्रुप की एक ही खासियत रहेगी इस कुटारी प्रीमियर लीग में, वो सिर्फ इंजॉयमेंट और सिर्फ मनोरंजन के लिए क्रिकेट का खेल यहाँ पे खेल रहे हैं। लेकिन क्या बताइए मनोरंजन उनका क्रिकेट के अच्छे खेल में तब्दील हो सकता है। देखो पहली गेंद के ऊपर सफलता, पहली गेंद के ऊपर अनिकेत के पारिकांत, पहली विकेट। गोरी गोरी दिसायला सुंदर, बालपणाचा मी आहे तिचा मैतर। गुलाबाच्या या फुलाच्या भोवती, गुलाबाच्या या फुलाच्या भोवती भुंगे किती फिरती, अजून भुंगे किती फिरती। तिला पाहिल्यावर हा जीव माझा होतोय खालीवरती। थैंक यू। तो बिल्कुल सही गाना यहाँ से फरमाया डीजे मास्टर ने, क्योंकि जहाँ से हम देखते हैं अब काफी नवयुवक इस मुकाबले में खेल रहे हैं और जो जो उनकी सेटिंग है वो सेटिंग है जब शादी होती है और दूसरे घर में जाती है तो कुछ इस तरह की संगीत हमें सुनने पड़ते हैं और वही संगीत हमने देखा। ये
नो बॉल का इशारा, अतिरिक्त की रन टीम के अकाउंट में जोड़ी जाएगी, टीम के अकाउंट में बदलाव बिल्कुल। ये 1 रन जोड़ी जा चुकी है, मुफ्त के रन मिल रहे हैं, बड़े स्ट्रोक बिल्कुल नहीं आ रहे हैं। क्रॉस बैटल खेलने का बार बार प्रयास मैदान के अंदर हो रहा है, लेकिन बल्ले और गेंद में बिल्कुल संपर्क हो नहीं रहा है। और इसी के बावजूद हम देखेंगे मैदान के अंदर इस डॉट गेंदों का प्रेशर बन रहा है बल्लेबाजी के ऊपर। उस प्रेशर के ऊपर उन्हें बिल्कुल यहाँ से बड़ी बल्लेबाजी करनी होगी। देखो क्या गेंदबाजी है, अरे इसी गेंदबाजी के ऊपर बड़े प्रहार होने जरूरी है, लेकिन जिस तरीके की बल्लेबाजी है वो भी थोड़ी सी कमजोरी, और इस कमजोरी के और हम अगर ध्यान देंगे तो बिल्कुल अब तक 3 गेंदों में सिर्फ और 3 रन। फ्रीड का मौका रहेगा। ये देखो ये शानदार प्रयास, सीधा गैप से ढकेल दिया ऑफ साइड के रीजन में, एक टप्पा गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए शानदार चौका, 4 रन। ये बढ़िया स्ट्रोक, 4 रन आएंगे। ये बड़ा स्ट्रोक अब काफी देर बाद आ चुका है, और इस 4 रनों की मदद से टीम के टोटल में बदलाव होता हुआ नजर आएगा। सिंगल डिजिट में टीम का टोटल 6 रनों के ऊपर। फुल टॉस गेंद थी, पैडल शिफ्ट खेलने का प्रयास भी किया था, लेकिन बल्ले और गेंद में संपर्क नहीं हो रहा है, क्योंकि ये वेरिएशन गेंद, ऐसा लग रहा है कि गेंद बल्ले के ऊपर आएगी। आखिरी एक गेंद शेष, आखिरी एक गेंद शेष। ये देखो ये आड़े बल्ले से खेला हुआ गेंद बिल्कुल मिड विकेट की रीजन में, गेंद तेजी से मुकम्मल होती हुई वहां पे खिलाड़ी है, जब तक गेंद को उठाएंगे फेंकेंगे तब तक दोनों बल्लेबाजों के पास पर्याप्त समय था तेजी से रन चुराने का। तेजी से सिंगल रन चुराया, डबल की कोशिश नहीं की है, सिर्फ सिंगल, और सिंगल से बढ़ता हुआ स्कोर 1 विकेट कोई नुकसान के ऊपर बल्लेबाजी। पहले ओवर का खेल खत्म, और पहले ओवर में बने कुल मिलाकर 8 रन। डीजे दिला ना धोका, हवा है लोका, दिला ना धोका, स्वभाव नाही माझा खोटा, अहो स्वभाव नाही माझा खोटा, स्वभाव नाही माझा खोटा, म्हणून बायकांचा नाही मला तोटा। थैंक यू डीजे मास्टर। बिल्कुल अब इस कड़ी धूप में और गर्माहट पैदा कर रहे हैं। देखो ये बढ़िया स्ट्रोक, बिल्कुल खिलाड़ी के ऊपर से जाती हुई, एक बाउंस सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार एक और चौवा बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ, 4 रन। तो बिल्कुल जिस तरीके से पहले बल्लेबाज ने डॉट गेंदें खेली थी और खिलवाड़ किया था गेंदबाज ने उसके साथ, अब देखेंगे बिल्कुल उन्हीं गेंदों के ऊपर जो बैकअप चाहिए उस बैकअप को बिल्कुल पूरी तरह से इस्तेमाल करते हुए और उस बैकअप को अपने खाते में लेते हुए इस गेंद के ऊपर सिंगल हमने देखी, बिल्कुल तेजी से मुकम्मल की सिंगल, 4 रन किए हुए। इस सिंगल की मदद से अकाउंट में बदल होगा, इसमें कतई निसंदेह नहीं है। लेकिन बल्लेबाजी देखो जिस तरीके से ऐसा लगा कि पहले के काफी गेंदों के ऊपर कम रन आए थे, तो अब बिल्कुल इस बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बनेगा, लेकिन ऐसा कतई ही नहीं गड़ा है यहाँ पे। बिल्कुल जिस तरीके से बड़े स्ट्रोक खेले बल्लेबाज ने, वो तारीफ लायक कामगिरी मैं तो कहना चाहूंगा करण के माध्यम से। 4 गेंदों के ऊपर 10 रन अब तक इकट्ठा किया है करण ने। अब स्ट्राइकर एंड पर हम देखेंगे बिल्कुल विनायक को पहली गेंद फेस करते हुए बिल्कुल इस गेंद के ऊपर चकमक आए, डॉट गेंद का इशारा अंपायर का। 3 गेंदों के ऊपर सिर्फ 5 रन खर्च करते हुए गेंदबाजी नीलेश के माध्यम से अब तक की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर डबल डिजिट में 13 रन, 1 विकेट को नुकसान के ऊपर बल्लेबाजी डीके ग्रुप के माध्यम से मैदान के अंदर। कुटारी प्रीमियर लीग का आज हम बिल्कुल आगाज कर रहे हैं और इस प्रतियोगिता का ये पहला दिन है। पहले दिन के अंदर में हम देख रहे हैं, ये देखो बढ़िया स्ट्रोक, सीधे बल्ले से खेला हुआ सुई की तरह ये टेढ़ा स्ट्रोक, 6 रनों के लिए शानदार और जानदार छक्का। तो बिल्कुल बढ़िया स्ट्रोक अब मैदान के अंदर नजर आते हुए, ये बढ़िया बल्लेबाजी मैं तो कहना चाहूंगा। देखो ये अगर अपील की गई होगी, अगर यहाँ से एलबीडब्ल्यू की विकेट होती तो बिल्कुल कुछ और नजारा देखने को मिलता, लेकिन अंपायर बिल्कुल हमारे चतुर है, चालाक है और वो भी जानते हैं कि इस प्रतियोगिता में जो लेग बिफोर के अपील का जो रूल है उस रूल को बिल्कुल कोई स्थान नहीं है इस प्रतियोगिता में। और इसी के साथ इस गेंद के ऊपर हम देखेंगे तो बिल्कुल एक सिंगल रन उन्होंने लेग बाइज के माध्यम से चोरी किया और इसके साथ 1 रन से टीम के स्कोर में बदलाव होता हुआ। ये देखो वंस अगेन वन मोर टाइम बीटेड,
क्या गेंदबाजी है मैदान के अंदर, कितने शानदार गेंदबाजी है। बिल्कुल जिस तरीके का स्पीड है उनके गेंदबाजी में, जिस तरीके का जो एक्सेलरेशन है उसका पूरी तरह से इस्तेमाल, अपने कंधों की ताकत इस्तेमाल करते हुए इस गेंदबाजी में। और इसी के साथ ओवर खत्म का इशारा आता हुआ 2 ओवर का खेल खत्म। नीलेश आए थे गेंदबाजी के लिए, अब तक 12 रन उन्होंने खर्च किए 6 गेंदों में। माफ कीजिएगा, कुल मिलाकर तो बिल्कुल 12 रन खर्च करते हुए अब तक उनकी गेंदबाजी खत्म हो चुकी है। कुल मिलाकर राउंड फिगर में 20 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी हम देख रहे हैं। अनिकेत जो बिल्कुल पवेलियन के अंदर वापस आ चुके हैं, लेकिन उनके जगह खेलने के लिए जो विनायक गए, उन्होंने जिस तरीके का छक्का देखा वो टीम के लिए काफी मददगार साबित हुआ। अब कौन सा गेंदबाज चुनेंगे, किस गेंदबाज के ऊपर यहाँ से जिम्मा सौंपेंगे, ये देखने के लिए लोड चलना पड़ेगा मैदान के अंदर। 5 ओवर का यह मुकाबला मैदान के अंदर रंग लाता हुआ हम देख रहे हैं कुटारी प्रीमियर लीग। और इस कुटारी प्रीमियर लीग में ये जो टीमें हैं और इनके बीच जो कुछ भी संबंध है उस संबंध अच्छे बनाने के लिए हमारे आयोजनकर्ताओं का ये प्रयास हम देख रहे हैं मैदान के अंदर। शानदार मुकाबले इस मैदान के अंदर जो हमने जूनियर टीम का मुकाबला देखा, काफी हद तक रोमांचक वो मुकाबला रहा और बहुत ही मजा उस मुकाबले में हमने देखा था। देखो डिफेंसिव क्रिकेट खेलने का प्रयास, सुरक्षात्मक ढंग से खेलना चाहते थे। टप्पा खाने के बाद गेंद को उछाल मिला और यहाँ से बिल्कुल उछाल मिलते हुए विकेट कीपर की दस्तानों में गेंद सीधा चली गई। डॉट गेंद का इशारा, 0 नंबर इस समय इस गेंद के ऊपर। बल्लेबाज और गेंदबाज दोनों के स्क्वायर बॉक्स में या मेरे साथ जुड़ चुके गुणलेखक दोस्त, हमारे अजीज दोस्त बिल्कुल अतुल के माध्यम से ये रन जोड़े जा चुके हैं। और इसी के साथ हम देखेंगे गेंदबाज जो पहली गेंद के ऊपर डॉट गेंद उन्होंने फेंकी थी, पहली गेंद के ऊपर चौवा आया था, माफ कीजिएगा, डॉट गेंद फेंकी थी, दूसरी गेंद भी डॉट हमने देखी। तो जिस तरीके का जो आत्मविश्वास बढ़ता है उस आत्मविश्वास का पूरी तरह से इस्तेमाल करते हुए इस समय गेंदबाजी के ऊंचे स्तर पर जा चुके हैं गेंदबाज। गेंदबाजी करने के लिए आए हुए जितेश, अब तक अच्छी गेंदबाजी, 2 गेंदें लगातार डॉट खेली है, बल्लेबाजों को खिलवाई है गेंदें और इस तरह से अपने गेंदबाजी का प्रदर्शन अच्छा दिखाते हुए मैदान के अंदर। राउंड द विकेट से फेंकी थी बिल्कुल हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, कोई गलती नहीं करेंगे और इसी के साथ लपक लिया बिल्कुल बड़े विकेट की पतंग। बिग विकेट लॉस, बड़ा झटका लगता हुआ डीके ग्रुप को। थैंक यू एकनाथ माली साहब का क्या कहना। महाराष्ट्र के ख्यातनाम कवि गायक केवाली गांव उनकी कर्मभूमि है और उन्हीं के माध्यम से हमने इस तरह के डबल मीनिंग के संगीतों की काफी सारे संगीत हमने उनके सुने। मराठी फिल्म इंडस्ट्री के लिए भी उनके संगीत हमने जाते हुए देखे। तो देख रहे हैं हम बिल्कुल उनके गाने सुन रहे हैं आज इस मैदान के अंदर। और ये हमारे महाराष्ट्र की प्रतिभा है, ये हमारे महाराष्ट्र में जो कोहिनूर हीरे है, फिर हमारी महाराष्ट्र की जो भूमि है वो कलाकारों की भूमि है, महान संतों की भूमि है। और इसमें हमने काफी सारे कोहिनूर हीरे देखे हैं, उनमें से एक एकनाथ माली, उनका संगीत हमने सुना। मैदान के अंदर लोड चलेंगे, बिल्कुल मुकाबला बना इस समय 2 टीमों के बीच में। देखो ये बढ़िया स्ट्रोक, एक टप्पा खाने के बाद बिल्कुल गेंद सीधा खिलाड़ी के दस्तानों में चली गई थी। जो समय मिला जब तक खिलाड़ी गेंद को फेंकेंगे, उस बीच में जो समय मिला उसी समय में दोनों बल्लेबाजों ने तेजी से रन चुराने का प्रयास यहाँ पे किया था और उसमें उन्हें बिल्कुल सक्सेस मिलता हुआ सिंगल रन। अब तक जितेश ने एक भी रन खर्च नहीं की थी, 3 गेंदों के ऊपर एक सफलता पाई थी। ये 4थी गेंद के ऊपर पहली सिंगल इस जितेश के गेंदबाजी के ऊपर आते हुए हमने देखी है। अब तक की रन संख्या 21 रन स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी डीके ग्रुप के माध्यम से मैदान के अंदर। रख हौसला तू बंदे, वक्त तेरा आएगा, खुद को तू कर ले काबिल, खुदा मिल जाएगा, खामोशी में हिम्मत भर ले, रख खुशी के आगे, खुद को तू काबिल बना ले, पानी में आग लगा दे। बिल्कुल पानी में आग लगानी होगी क्योंकि अब बिल्कुल जिस तरीके की बल्लेबाजी हो रही है उनकी नौका बीच भर में फंस चुकी है। ज्यादा से ज्यादा रन ऐसे इकट्ठा करने पड़ेंगे, तभी इस प्रतियोगिता में उन्हें टिके रहने का मौका बनेगा और 2 अंक को हासिल कर सकते हैं। तो बिल्कुल हम देखेंगे ये बढ़िया प्रतियोगिता है और इस प्रतियोगिता में जो टीम जीतती है पूरे साल तक उस टीम का बोलबाला रहेगा और उस टीम में जो खिलाड़ी है वो
उनके दोस्तों को बताएंगे कि हमने केपीएल की ट्रॉफी जीती थी, हमने केपीएल की ट्रॉफी जीती थी। तो ये मौका है उनके लिए, साल भर के लिए आपको अगर तारीफ सुननी है, साल भर के लिए अगर आपको अपनी कॉलर अगर आपको ताट रखनी है, तो बिल्कुल ये आपके लिए मौका है। इससे अच्छा मौका आपको नहीं मिलेगा। देखो तेजी से रन चुराने का प्रयास मैदान के अंदर, इस गेंद के ऊपर 2 रन आए, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम के टोटल में बदलाव, टोटल कार्ड के ऊपर कुल मिलाकर 23 रन लगते हुए। यह शानदार बल्लेबाजी नहीं है, लेकिन जिस तरीके की गेंदबाजी है वो गेंदबाजी काफी हद तक पावरफुल नजर आई। इस ओवर में सिर्फ और सिर्फ 3 रन खर्च करते हुए 1 विकेट की पतंग करने में कामयाबी गेंदबाज जीतेश को एक, और जीतेश के लिए 200 रुपए का इनाम बिल्कुल संजय भोईर इस टीम के खिलाड़ी है और उनके बड़े सपोर्टर है, उनके माध्यम से आते हुए एक बार जोरदार तालियों से स्वागत कीजिएगा जीतेश का। सिर्फ और सिर्फ 3 रन और 1 सफलता अपने नाम के ऊपर जमा करते हुए जीतेश को हमने देखा। नए गेंदबाज का चुनाव, चुनिंदा खिलाड़ी गेंदबाजी के लिए अब गेंदबाजी करने के लिए यहाँ से आते हुए किस खिलाड़ी का यहाँ से चुनाव होगा, तो बिल्कुल नीलेश को यहाँ से चुना है, जिस नीलेश ने 12 रन खर्च किए थे। दूसरी ओवर लेकर जिस नीलेश को हमने देखा था वही नीलेश, देखो ये पैड से बिल्कुल टकराई थी गेंद, और इस गेंद के ऊपर फिर से एक बार लेग बाइज के माध्यम से 1 रन चुराने का प्रयास। ज्यादा से ज्यादा हम रन देखे हैं मैदान के अंदर, तो बिल्कुल बड़े स्ट्रोक हमें कम देखने को मिले, लेकिन लेग बाइज के माध्यम से ज्यादा रन चुराए इस समय बल्लेबाजों ने इस मैदान के अंदर, इस प्रतियोगिता में, इस मुकाबले में बल्लेबाजी करने वाली डीके ग्रुप टीम ने। ये उनका इतिहास है, ये उनका अब तक का जो कुछ रण संग्राम उन्होंने मैदान के अंदर जिस तरीके से उन्होंने रंग लाया है इस क्रिकेट खेल को, वही खेल हमने देखा है अब तक। देखो गेंदबाजी में वेरिएशन किया था और इस वेरिएशन के आधार पर ये शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, और वेरिएशन करना जरूरी है टीम के अंदर, वेरिएशन करना जरूरी है गेंदबाजी के अंदर। अगर आप 6 गेंदे अलग डालते हो फिर आप अच्छे गेंदबाज साबित हो सकते हो, क्योंकि बल्लेबाज पहली गेंद के ऊपर आपको परखता है, दूसरी गेंद के ऊपर आपके ऊपर प्रहार करने का प्रयास हमेशा से करता रहता आ रहा है। ये क्रिकेट की सतयुग से चलती आई हुई परंपरा है। ये देखो यह शानदार प्रयास, यहाँ से बिल्कुल गैप शॉट सिलेक्शन, टेकिंग गैप, गॉन 4 रन्स, 4। कोहली गल्लीत वरती कट करतो, आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो, गुडघे टेकून शॉट मारतो। बहुत ही बढ़िया तरीके से शॉट लगाया था इस गेंद के ऊपर। तो बिल्कुल अगला मुकाबला जो टीम के बीच में खेला जाएगा, और उन दोनों टीमों के लिए मैं यहाँ से रिपोर्ट करने के लिए कहना चाहूंगा। राउंड द विकेट से गेंदबाजी, देखो स्वीप बिल्कुल गैप में, सीधा गैप में से निकाल दिया, सुई में से धागा फिरोलो, उसी तरह का स्ट्रोक था। 4 रन जरूर मिलेंगे, चौका। ऐसा पैलू हा आमचा धोनी, मॅच गाजून सोडल्यात त्यानी, मॅच गाजून सोडल्यात त्यानी, मॅच गाजून सोडल्यात त्यानी, शॉट मारताना मैदानी त्याला पाहिला एकनाथानी, त्याला पाहिला एकनाथानी, त्याला पाहिला एकनाथानी, वनडे सामन्याचा प्रॉब्लेम सॉल्व करतोय मागून असा। थैंक यू महेंद्र सिंह धोनी, MSD 07 लवर्स, उनके लिए ये गाना काफी हद तक अच्छा और खूबसूरत नजर आएगा, क्योंकि इस गाने ने बिल्कुल पूरे महाराष्ट्र को बिल्कुल पसंद आया हुआ ये गाना था। यस कंस्ट्रक्शन विपक्ष बापू किंग, इन दोनों टीमों के बीच अगला मुकाबला खिलवाया जाएगा। तो दोनों टीम के कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आप फौरन टॉस के लिए हमारे अतिथि मंच के ऊपर आपको आना है। ये देखो बिल्कुल गुडलैंड स्पॉट में पटकी हुई गेंद, अपने कंधों की ताकत इस्तेमाल की थी, इसमें बिल्कुल तंत्र इस्तेमाल किया था गेंदबाजी में, और टप्पा खाने के बाद हमने देखा गेंद में उतना एक्सेलरेशन नहीं था, लेकिन जिस तरीके का उछाल गेंद को मिला था और उसी के आधार के ऊपर इस गेंद को डॉट निकालने में कामयाबी मिलती हुई गेंदबाज को। इसी के साथ ओवर खत्म का इशारा। 4 ओवर का खेल खत्म। पहले ओवर में आए थे 8 रन, दूसरे ओवर में आए थे 12 रन, तीसरे ओवर में आए थे 3 रन, और चौथे ओवर में आए थे 9 रन। और इन चारों ओवर का अगर टोटल हम इकट्ठा करेंगे तो कुल मिलाकर रनों का टोटल बन चुका है 32 रन, 32 रन अब तक स्कोर कार्ड के ऊपर, 2 विकेट को नुकसान के ऊपर बल्लेबाजी। इस बीच हमारे अतिथिगण है बिल्कुल प्रदीप पाटिल और हेमंत दादा, जो वाकलन के अच्छे खिलाड़ी है, ऊंचे स्तर के ऊपर उन्होंने क्रिकेट खेला है। मैं उनसे यहाँ से गुजारिश करूंगा कि आपको फौरन हमारे मंच के ऊपर आना है, और हमारे इस मंच के ऊपर आकर हमारे इस खुटारी प्रीमियर लीग के मंच को आपको बिल्कुल इस मंच की शोभा बनानी है, और यहाँ से इस प्रतियोगिता को आपको चांद लगाने हैं।
ये देखो हवा में गेंद मिस टाइमिंग स्ट्रोक, ब्लाइंड स्ट्रोक खेलने के लिए मजबूर किया था बल्लेबाज को, और यहाँ से बिल्कुल ये खिलवाड़ होता हुआ बल्लेबाज के ऊपर, और इसके साथ विकेट की पतंग। एक नाथाला दिलाहिनी तो फोन नंबर लिहूनी, एक नाथाला दिलाहिनी तो फोन नंबर लिहूनी, मायावरी जाऊनी येते गाजर खाऊनी, उगली बेडकी पाणीच पाणी नळात। थैंक यू। विकेट की पतंग। अगले खिलाड़ी को मौका, आखिरी ओवर प्रगति पथ पर जारी है मच्छिंद्र गेंदबाजी के माध्यम से। अब तक पहली गेंद के ऊपर जिन्होंने विकेट लिया, देखो ये पल्लू लगाने का प्रयास जरूर किया था, लेकिन खिलाड़ी वहां पे तैनात है, कोई चूक नहीं करेंगे, और इसके साथ लपक लिया विकेट की पतंग। एक और बड़ा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली DK11 टीम को। विकेट की पतंग, ये बढ़िया झटका लगता हुआ इस समय बल्लेबाजी करने वाली DK ग्रुप को। कुल मिलाकर रन संख्या अब तक 32 रन स्कोर कार्ड के ऊपर है, और इस 32 रन के ऊपर खेलते हुए हमने उन्हें देखा तो थोड़ा सा खराब प्रदर्शन मैं तो करना चाहूंगा बल्लेबाजी के माध्यम से DK ग्रुप के लिए। इस मैदान के अंदर हमने देखा है इस पहले इनिंग में रॉयल किंग ग्रुप ने जिस तरीके का उनका नाम है उस तरीके का खेल अब तक इस पहले इनिंग में दिखाया है, मैं तो कहना चाहूंगा ये शानदार खेल मैदान के अंदर रंग लाता हुआ। हर चक्के के लिए 1000 रुपए का इनाम तुकाराम म्हात्रे हमारे अतिथिगण है उनके माध्यम से इस बालू के लिए लगता हुआ। ये बिल्कुल जो मनोबल है वो मनोबल बढ़ाने के लिए ये हमारे अतिथिगण और उनका ये अच्छा प्रयास मैं कहना चाहूंगा। यस कंस्ट्रक्शन, सीनियर यस कंस्ट्रक्शन और सीनियर बापू किंग दोनों टीम से अनुरोध करना चाहूंगा कि आइए फौरन टॉस के लिए। विशाल एंड प्रीतेश दो कप्तान, आपसे गुजारिश है कि फौरन टॉस के लिए आपको आना है। सिर्फ और सिर्फ इस ओवर की 3 गेंदें शेष है, 2 गेंद के ऊपर 2 विकेट हमने देखे। तो बिल्कुल जूनियर खिलाड़ियों का एक आज मुकाबला हम खिलाएंगे, आखिर का मुकाबला उनका हम खिलवाएंगे। शायद उनका मुकाबला हमें देखने को मिलेगा आज के दिन में, नहीं तो कल सुबह हम उनका पहला मुकाबला देख सकते हैं। जूनियर खिलाड़ी आज पूरी तरीके से उत्सुकता में कि आज हमें मुकाबला जीतना है। देखो ये बढ़िया स्ट्रोक, बिल्कुल फ्रंट फुट कर आकर खेला और सीधा इस गेंद के ऊपर 6 रन प्राप्त करते हुए बल्लेबाज के बल्ले से निकलता हुआ शानदार, जानदार और वजनदार छक्का। थैंक यू। तो बिल्कुल अब इस छक्के की मदद से 1000 रुपए तो बिल्कुल अपने जेब में लेके छोड़े इस समय इस बल्लेबाज ने। तुकाराम जी म्हात्रे उनके माध्यम से ये हर छक्के के लिए 1000 रुपए का इनाम है, अगर आगे भी लगाते हैं तो भी मिलेंगे 1000 रुपए आपके लिए। अब तक 4 गेंदों का खेल हो चुका है, इस ओवर में 9 रन खर्च करते हुए गेंदबाजी मच्छिंद्र के माध्यम से। थोड़ी सी खराब गेंदबाजी मैं कहना चाहूंगा, क्योंकि इस गेंद के ऊपर अगर छक्का रोकते हैं, इस गेंद के ऊपर अगर सिंगल डबल देते हैं या फिर 4 रन देते हैं तो भी ये गेंदबाजी मैं कहना चाहूंगा कि अच्छे स्तर पर चल रही है, कंजूसी गेंदबाजी हो रही है। लेकिन जिस तरीके से फ्रंट फुट पर आकर खेलने का प्रयास इस समय खिलाड़ी ने किया और जिस तरीके से जान झोंकी है वो शानदार खेल मैदान के अंदर। चलो आयोजन करता हुआ आपको यहाँ से बिल्कुल गेंद गुम हो चुकी थी, मिल चुकी है। हमारे वॉलेंटियर्स, हमारे सीपॉय बॉय यहाँ से बिल्कुल गेंद को लाने में कामयाबी उन्हें मिलते हुए, और उन्होंने टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर अब तक 41 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुका है। शानदार बल्लेबाजी, क्योंकि जिस तरीके का जो दबाव बना था उस दबाव को पूरी तरीके से निकाला। अगर इस गेंद के ऊपर भी बड़ा शीट आता है तो बिल्कुल ज्यादा रन देखने को मिल सकते हैं। देखो हवा में बढ़िया स्ट्रोक, खिलाड़ी गेंद के नीचे है, कोई गलती नहीं करेंगे। इसी के साथ लपक लिया, जिस खिलाड़ी ने छक्के की मोहर लगाई थी उसी खिलाड़ी के पारी का अंत हुआ। बढ़िया धक्का, बढ़िया झटका इस समय DK ग्रुप को। विकेट की पतंग, ये बड़ा झटका लगता हुआ इस समय बल्लेबाजी करने वाले टीम को। लेकिन जिस तरीके का छक्का उन्होंने लगाया था फ्रंट फुट के ऊपर आकर नीतीश ने, वो कार्य उनका अच्छा रहा मैं तो कहना चाहूंगा मैदान के अंदर। आखिरी गेंद इस ओवर की शेष, 3 सफलताएं अब तक ले चुके हैं गेंदबाज मच्छिंद्र। ये देखो ये ऑफ स्टंप से ज्यादा बाहर जाते हुए नंबर का इशारा वाइड का आता हुआ, एक अतिरिक्त की रन, एक ज्यादा की रन यहाँ से बिल्कुल बोनस के माध्यम से
अपोनेंट वाली टीम को उन्होंने बिल्कुल यहाँ से जो बख्शिश दी है, अकाउंट में बदलाव 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। वाइड, एक और अतिरिक्त की रन संख्या में फिर से एक बार बदलाव। टोटल कार्ड के ऊपर अब इस वाइड की मदद से कुल मिलाकर 43 रन लगते हुए मचिंद्रा ने 3 विकेट्स अर्जित की है अब तक उनके गेंदबाजी के माध्यम से। ये शानदार गेंदबाजी हमने देखी है, लेकिन ये देखो, ये एक और वाइड, गलती में सुधार करना होगा, लाइन और लेंथ बरकरार रखनी होगी, क्योंकि अगर आपको इस प्रतियोगिता में जीवित रहना है तो ये डॉट गेंद डालना आपके लिए बहुत ही ज्यादा अनिवार्य है, क्योंकि अगर यहां से बड़ा हिट आता है तो जो रन उन्हें बनाने थे वो रन बने जाएंगे, इसमें कतई निसंदेह नहीं है। आखिर की गेंद मचिंद्रा लेकर तैयार। देखो इस बार बिल्कुल पैड से टकराई हुई गेंद, एक रन तो बिल्कुल लेंगे और एक रन लेते हुए इस गेंद के ऊपर सिंगल आई। इसी के साथ ओवर खत्म का इशारा, इनिंग का खेल खत्म हो चुका है। कुल मिलाकर 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। पहले ओवर में 8 रन आए थे, एक विकेट के नुकसान के ऊपर बल्लेबाजी कर रही थी डीके 11 टीम। उसके बाद हमने देखा दूसरे ओवर में 12 रन नीलेश की गेंदबाजी के ऊपर इकट्ठा किया और उसके बावजूद फिर चौथी ओवर लेकर नीलेश आए थे। उस ओवर में उन्होंने सिर्फ 9 रन खर्च किए थे, कोई सफलता उन्हें नहीं मिली। तीसरी ओवर लेकर जितेश आए थे, उन्होंने काफी अच्छा बैकअप टीम के लिए दिया था। 3 रन खर्च करते हुए एक सफलता अपने नाम के ऊपर जमा की थी जितेश ने। मचिंद्र ने अच्छा बैकअप दिया, कुल मिलाकर 3 विकेट अपने नाम के ऊपर, 13 रन खर्च किए अपने गेंदबाजी से। 5 ओवर का खेल खत्म। 5 ओवर में कुल मिलाकर बने 45 रन और 46 रनों का टारगेट है दूसरे सत्र में जीतने के लिए रॉयल किंग। इस टीम के लिए किस तरीके से रन बनाए जाएंगे, किस तरीके से रन रोके जाएंगे, इसका आंखों देखा हाल सुनाने मैं ले चलूंगा। हमारे साथ अब बिल्कुल जुड़ेंगे अतुल मात्रे। मतवाला यो आदमी बच्चा, दिलवाला है दिलदार सच्चा, दिलवाला है दिलदार सच्चा, दिलवाला है दिलदार सच्चा। अकल दादागिरी यो आमचा आगरी लय जिगरी, आगरी लय जिगरी आमचा आगरी लय जिगरी, आगरी लय जिगरी। थँक्यू आकाश. तर यश कंस्ट्रक्शन आणि बापू किंग, तर दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय आपण या टॉस साठी. तर जयेश आपण बॉल घेऊन यायचंय. तर यश कंस्ट्रक्शन विशाल या ठिकाणी आलेत, यश कंस्ट्रक्शनचे कर्णधार. तर बापू किंगचे कॅप्टन प्रितेशला विनंती करतोय आपण लगेच टॉस साठी या. प्रितेश, जयेश आपण बॉलची पूर्तता करायची लगेचच. तर पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात डीके ग्रुपनं तब्बल 45 धावा आणि 46 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय. तेव्हा जेच यावेळीच रॉयल किंग ग्रुप समोर सलामी जोडी मैदानावरती चेंडू द्यायचा आहे. जयेश म्हात्रे चेंडूची पूर्तता करायची लगेचच. तर प्रितेश चला यायचं बापू किंगचे कॅप्टन प्रितेश. हॅलो बापू किंग, बापू किंग कर्णधार तसेच एस कंस्ट्रक्शन, कृपया करून लवकर तू करणे. बापू किंग तर विशाल या ठिकाणी आलेत यश कंस्ट्रक्शनचे कॅप्टन. तर प्रितेशला विनंती करेन या टॉस साठी बापू किंगचा एखादा कर्णधार तरी या ठिकाणी असेल तर या. चला या प्रितेश, यायचं आहे आपण नाणेफेकीसाठी. आमने सामने 2 संघ नायक, दोन्ही संघांनी एक सामना गमावलाय, म्हणजे हा सामना खूप महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. मी सन्माननीय गोमा म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे नाणेफेकी करायचे आहे. एका बाजूला बापू किमचे प्रितेश आणि एका बाजूला विशाल म्हात्रे यश कंस्ट्रक्शनचे. आणि नाणेफेकी जिंकली आहे ती बापू किंग या टीमनं, अभिनंदन. मात्र
आपला काय निर्णय असेल आणि फेल फर्स्ट. मात्र दोन्ही संघांनी एक एक सामना गमावला आहे. तर विशाल यांच्या दिशेनं बोलूया. नाणेफेकी गमावले दोन्ही संघांनी, एक एक सामना देखील गमावलाय. हा सामना खूप महत्वाचा आहे. फलंदाजी तुमच्या वाट्याला आलाय. काय रणनीती, काय बदल असेल किंवा कशा प्रकारची धावसंख्या उभारली जाईल 60+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि काय परिवर्तन केलं जाईल ओपनिंग जोडी असेल किंवा गोलंदाजीमध्ये? हा गोलंदाजीमध्ये थोडा परिवर्तन करू आम्ही, बघू आता. निश्चित विश ऑल द बेस्ट. सामना चालू आहे, जास्त वेळ आम्ही घेणार नाहीयेत. तर ओटो अतुल. हा बॉल पाहू शकाल पंचाकडे बिग अपील केले जात आहे. पंचाचा बॉल मात्र आकर्षक आणि पहिले धक्का बसतोय टीम रॉयल किंग या संघाला 0 धावसंख्येवरती. प्रणित बॅक टू द पॅव्हिलियन. केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. केस पिकला म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. नाही झालो ग म्हातारा, तुला मी दावीन सातारा. नाही झालो ग म्हातारा, तुला मी. धन्यवाद डीजे. तर यश कंस्ट्रक्शनचे प्लेयर खेळाडू कुठे असेल तर आपण लगेच जायचं समोरच्या अक्षरासमोर. तर पहिला गोलंदाज मधुकर म्हात्रे, तुम्ही पाहू शकाल एक अनुभवी खेळाडू 40+ आहे खेळाडू आहे. तर पहिल्याच बॉल वरती काय क्रिकेट दाखवलं आहे. पहिल्या बॉल वरती मिळवते सफलता. एक लॉस कर मॅच जरूर आहे, कारण की खेळपट्टीचा विचार केला मैदानावरती सातत्याने धावसंख्या बनताना पाहिजे. आपण हाय स्कोर सातत्याने पाहिलाय प्रत्येक मॅच मध्ये, त्यामुळे 46 धावसंख्या रोखायचे आहेत. फुलटॉस होता, अक्रॉस लाईनने खेळायचा होता. बॅटच्या रमत चेंडू येत नाही, धाव घेण्याची संधी मात्र पाहू शकाल कलेक्टिंग करावे मधुकर म्हात्रे. थ्रो फेकी थोडीशी बॉडी पासून लांब होती. तर पाहू शकाल जीवनदान मिळते निलेश म्हात्रेला, कारण की धावची संधी आली होती. तर प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल आणि सलग 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचे पारितोषिक असेल. ते म्हणजेच संदीप शांताराम म्हात्रे एस ट्रान्सपोर्ट सर्वे सर्वा. तर मधुकर थोडीशी खराब कामगिरी दाखवत आहेत, कारण की निलेश सामन्यामधील भरपूर काय करू शकेल. मग दरम्यानचा बॉल क्लासिकल स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल. शिवला बिलकाम डीप पॉइंट डोक्यावरून सीमा पार फलंदाज स्ट्रायकर एनला. ते म्हणजेच सागरच्या बॅटमधनं चौकार येतो. टोटल धावसंख्येमध्ये पुढे सरसावेल 5 धावा दाफलकावरती लागल्या जातात. मधुकर वरती केला जातो अटॅक. तर सलग 2 विकेट तर मिळवल्या मधुकर म्हात्रे यानं. तर 5,000 रुपयाचे पारितोषिक असेल, ते म्हणजे विलास म्हात्रे यांच्याकडनं पाहू शकेल. पारितोषिक मध्ये लावलं जातं, मध्ये पारितोषिकाचा अर्धार कोण ठरेल. दरम्यानचा बॉल सागरच्या बॅटच्या पाठीत येतो आहे. वाणिश लोकांच्या डोक्यावर एक पॅरल स्ट्रोक तुम्ही पाहू शकाल. बॅक टू द बॉलर राईट सीमा पार षटकार. तर मधुकर म्हात्रेनं पहिल्या बॉलवरती सफलता जरूर मिळवली होती. त्यानंतर सागरनं काय क्लास दाखवला. चौफेर फटकाबाजी, एक चौकार दाखवला डीप पॉइंटला. त्यानंतर लगेचच षटकार दाखवलाय, ते म्हणजे स्वाडी स्ट्रॉंगरच्या डोक्यावरून 10 धावा जरूर उचल केल्या जात आहेत. टीमची टोटल धावसंख्या आहे ती 11. पॉवर प्ले षटकाचं षटक तुम्ही पाहू शकाल. 46 धावसंख्या रोखायची आहेत, ते म्हणजेच डीके ग्रुपला ऑन साइडला स्वीप करायचा होता. मात्र चेंडू पाहू शकाल बॉडी पासून खूप दूर ठेवला. उशिरा पिचिंग होतोय खेळपट्टीवरती, आणि याच कारण बीट केलं सागरला. आणि जी गती हवी होती या चेंडू मध्ये, ती गती मात्र मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. टोटल धावसंख्या आहे ती 11 धावा. कमबॅक खूप महत्वाचा असेल. लॉस स्कोर जरूर उभारलाय. ऑफ साइडला आपल्यातून पडका पाहू शकाल. कार्पेट सारे गोळीच्या वेगाने तितकंच सुरेख फिल्डिंग टीम पाहू शकाल. डीप पॉइंट रिझनला दुसरी धाव घेण्याचा मानस धाडस होत नाहीये, फक्त सिंगल.
तर पाहू शकाल 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. तर यश कंस्ट्रक्शनचे सर्व खेळाडूंना विनंती करतोय, आपले कर्णधार विशाल आपल्याला बोलवत आहेत, तर आपण लगेचच संभाषण कक्षामध्ये यायचंय. राजकुमार भाई आपण यायचंय, आपला सामना असेल. विशाल आपल्याला कर्णधार बोलवत आहेत. सर्व खेळाडू या यश कंस्ट्रक्शनच्या, कारण की एक सामना दोन्ही संघाने गमावले. एका बाजूला पाहिले गेले तर प्रितेश च्या संघाने देखील एक सामना गमावला, त्यानंतर ती पौशिकाल विशालने देखील एक सामना गमावलाय. तर षटक क्रमांक दुसरा गोंदिया टीम पौशिकाल जितेश, स्ट्राईकला बॅट्समन आहेत ते सागर. ऑफ साइडला अफलातून पडका पौशिकाल फिल्डर साइडच्या डीप पॉइंटला एक अफलातून झेल टिपला जातोय, सुरेख झेल आणि सागरला परतावा लागेल. हा दुसरा धक्का टीम पौशिकाल रॉयल किंग ग्रुपला. दाफलगावरती धावा आहेत त्या 12. लावून गेली अरे वेळ जीवाला लावून गेली माझी लाडाची मैना खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना. तर पाहू शकाल 12 धावा दाफलकावरती झाल्या, 2 गडी जरूर बाद झालेत. आणि रॉयल किंग ग्रुपचा विचार केला तर संजय भोईर संघ पाहू शकाल मध्ये चांगली भूमिका बॉल गोलंदाजी करत असताना केल्या. फक्त 45 धावा त्यानं वरती रोखलं होतं डीके ग्रुपला. 46 धावाचा पाठला करायचा. गोलंदाज जितेशचा वापर केला जातोय. आखू टप्प्याचा चेंडू मात्र लेग स्टेजचा खूप बाद. पंच मयूर यांचा इशारा येतो वाईड बॉलचा. एक एक्स्ट्रा धाव मध्ये टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. पाहिले गेले तर कमी धावसंख्या रोखायचे, तुम्हाला एक्स्ट्रा धावा रोखाव्या लागतील. चांगली कामगिरी केलं लागेल. फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं चांगलं होणं महत्वाचं असेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल. बॅटची इनसाइड आउट, बॅटची आतली गाडा घेतली होती. चेंडू जातो एस रक्षकाच्या हातामध्ये. विनायक आहेत एस रक्षकाच्या भूमीमध्ये. डॉट बॉलची सांगता. गोलंदाज मात्र जितेश पाहू शकाल ओव्हर द विकेटने येत आहेत. स्वतः फलुतर मध्ये अफलातून फिल्डिंग पाहू शकाल. 100% कमेंटमेंट देण्यात येते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. स्वतः गोलंदाज स्वतः फलुतर मध्ये तो पाहू शकाल. दुखापत झाल्यानंतर जितेशला डॉट बॉलची सांगता. खूप चांगला एफर्ट दाखवत आहेत, कारण की जितेशला माहिती कमी धावसंख्या रोखायचे. अशी फिल्डिंग मात्र अशा प्रकारचे क्षेत्ररक्षण करणं महत्वाचं असेल या सामन्यामध्ये. आपल्याला एक एक धाव खूप महत्वाची आहे या सामन्यामध्ये. आणि आणखी एक डॉट बॉल, सलग दुसरा डॉट बॉल तुम्ही पाहू शकाल जितेशच्या माध्यमातून येतोय. आता निलेश म्हात्रे स्वतः संघनायक आहे. मात्र मी म्हणेन निलेश म्हात्रे तितक्या चांगला फलंदाज आहे. जोपर्यंत निलेश म्हात्रे मैदानावरती असेल तोपर्यंत सेफ मानला जाईल तो म्हणजेच हा रॉयल किंग संघ, कारण की निलेश म्हात्रेवरती पूर्णपणे जिम्मेदारी असेल. जितेश सज्ज होईल. ऑन साइडला खेळतायत. भरपूर चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. फिल्डर नाहीये त्या क्षेत्रामध्ये आणि चेंडू जातोय डीप विकेट रिजनला. पहिल्या टप्प्यावरती फरार चौकार. उलट्या जमान्याचं कलियुग आलं. पोरीनं पोराला पळवून नेलं. अशामुळे तर पहा खरोखर, अशामुळे तर पहा खरोखर ओझे झालंय धरणीला. जर म्हातारा मारतोय डोळा नव्या तरुणीला. धन्यवाद डीजे. मात्र पाहू शकाल मी म्हटलं निलेश म्हात्रे जोपर्यंत मैदानावरती असेल तोपर्यंत हा रॉयल किंग ग्रुप सेफ मानला जाईल, कारण की एकमेव फलंदाज आता मात्र निलेश म्हात्रेवरची जिम्मेदारी असेल. येथून जर डीके ग्रुपला सामना जिंकायचे असेल तर निलेश म्हात्रेची विकेट या सामन्यामध्ये खूप महत्वाची असेल. दरम्यानचा बॉल स्वतः फोर्थ मध्ये खूप चांगली फिल्डिंग टीम पाहू शकाल. डायरेक्टचा प्रयत्न देखील केला होता. ओव्हरपिच मध्ये चेंडू होता आणि ते मात्र पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगतो. टोटल धावसंख्या दाफलकावरती आहेत त्या 17 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये अवघ्या 12 धावा आल्या होत्या, तर 17 धावा दाफलकावरती लागल्यात. ओव्हर द विकेट ना हा पुढचा बॉल. ऑफ साइडला खेळतात. भरपूर चांगला फटका आहे. विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका कवटाच्या माध्यमातून चेंडूला भिडकावून दिले जात आहे. 4 धावांसाठी हा चौकार.
तर चौकार येतो. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती अंतिम बॉलवरती आलाय चौकार. इथे मात्र 21 धावा पाहिले गेले. 46 धावसंख्येचा पाठला करत असताना 21 धावा धावफलकावरती लागल्या जातात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात द्या, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये मधुकर मात्र धावा खर्च केला होता 12, 1 विकेटने मिळवली होती. त्यानंतर जितेश षटक पाहू शकाल. जितेशने धावा खर्च केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 चौकार लागले होते आणि एक वाईट देखील पाहिला आपण. तर या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्या जितेने 9 धावा खर्च केल्या होत्या. जरी 2 चौकार लागले तरी देखील 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये षटक क्रमांक 3 पाहू शकाल. तिसरा गोलंदाज वापरला जातोय. त्यामध्ये डीके ग्रुपच्या माध्यमातून करण हा गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईकला बॅट्समन आहे ते जितेश. नॉन स्ट्राईकला निलेश ही जोडी मैदानावरती. समीकरण पाहिले गेले तर अद्यापी 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये पाहिजेत जिंकण्यासाठी तब्बल 25 धावा. समीकरण सोपं आहे. त्यामध्ये रॉयल किंग ग्रुप साठी दरम्यानचा बॉल फक्त डिफेन्स करतायत. चेंडू ब्रिकावून दिले ते म्हणजेच शॉर्ट कव्हरला थोडंसं फंबलिंग होत आहेत. मात्र चेंडू आडवण्यामध्ये यश येतोय. फक्त सिंगल धाव येते या बॉलवरती. जितेश मात्र आपलं काम करतोय. ज्या प्रकारे स्ट्राईक रोटेट करतोय. निलेश मात्र चांगली फटकेबाजी करतोय. एका बाजूने संयमी खेळी दाखवले जाते आणि एका बाजूला मात्र अटॅकिंग क्रिकेट निलेश मात्रच्या माध्यमातून हे चांगलं क्रिकेट खेळत असताना चांगली रणनीती आखली जाते. ती म्हणजे रॉयल किंग ग्रुपच्या माध्यमातून दरम्यानचा बॉल येतो मिड ऑफला. शतक्षक आहेत विनायक. खूप वेगाने फेकले जाते. ओव्हर थ्रो होते. बॅकअपला खेळाडू नाही. ही चुकी होते डीके ग्रुपच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी फक्त सिंगल धाव होती त्या ठिकाणी मात्र मी म्हणेन डबल मिळतात त्या 4 धावा. म्हणजे 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या जात आहेत. आणि पाहायला गेलं तर ही चुका मी अंतिम मुंबईला मागे ठरतील. आपण धावसंख्या कमी बनवली आहेत. एक लॉस करती मॅच आहे. तुम्हाला शतक चांगलं करणं महत्वाचं असेल. माझा चुकी दाखवते. ओव्हर थ्रो झाली आहे. बॅकअपला एकही खेळाडू नव्हता आणि या 4 धावा मिळतात. आणि 4 धावसंख्या संघ पुढे सरसावे. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 26 धावा. हा चेंडू सरळ बॅटने केल्यात. फटका बसला. विनायक त्या ठिकाणी आहेत आणि इथे मॅच मध्ये कमबॅक करत असताना डीके ग्रुप हा संघ मैदानावरती. गणबाई मोगरा गणाची झाडी. गणबाई मोगरा गणाची झाडी. गाणी गाली दी गौरबाई. गाणी गाली दी गौरबाई. गाणी गाली दी गौरबाई. गाणी गाली दी गौरबाई. हरी कुंकुया मजमोरी. हरी कुंकुया दिग्जमोरी. हरी कुंकुया तर पाहू शकेल इथे मात्र बॅट्समन बाजूला निलेश सामने शिरकाव करू शकेल. इथून मात्र डीके ग्रुप संघ, कारण की जी महत्वाची विकेट होती ती विकेट मात्र मिळवून देतोय हा गोलंदाज करण. मात्र मैदानावरती दाफलकावरती धाव आहेत त्या 26 दाफलकावरती झाल्यात. अद्याप पाहिले गेले जर गरज आहे ती 20 धावसंख्येची, कारण की 46 धावसंख्येचा पाठला जरूर करतोय. हा चेंडू खाली राहते मात्र यष्टीरक्षक बीट होतोय, कारण की चेंडूने उचली घेतली नव्हती. फलंदाज देखील बीट होतोय. त्यांचे बाणेर भाऊ शकेल व्यासपीठावरती गुरुनाथ पाटील रोंजणगावचे यांचं शुभ आगमन. त्यांचं केलं केपीएलच्या माध्यमातून सर्ष आणि हार्दिक स्वागत असेल. टीमची टोटल धावसंख्या 27, आता गरज 19 धावसंख्येची. हा चेंडू डिफेन्स केला जातोय, कारण त्या ठिकाणी स्वतः फोर्थ मध्ये थ्रो पैकी खराब आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता मात्र कलेक्टिंग देखील खराब. विनायकच्या माध्यमातून डबल एकदा मिळते पुन्हा एकदा. आणि पाहिले गेले तर एकेरी धावसंख्येने संघ पुढे सरसावलाय. 27 धावा, 28 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. अर्ध विकेटनं कामगिरी केली जाते. हा चेंडू ऑफ साइडला आपला फटका. प्रयत्न खूप चांगला केला होता मधुकर मात्रेनं. धाव झेल जरूर आली होती, एक हाफ चान्स. मात्र अशा मुवमेंटला ही हाफ चान्स मात्र तुम्हाला कन्वर्ट करणं खूप महत्वाचं होतं.
जीवनदान मिळते त्यानंतर एक धाव देखील मिळते. षटक क्रमांक तिसरं समाप्त होते पण ते इशारा करतात 3 ओव्हर नंतर दाफलकावरती धावा झाल्या त्या 29. 29 धावा दाफलकावरती टार्गेट आहे तब्बल 46 धावसंख्येचं आता गरज आहे येणारे 12 बॉल वरती 17 धावसंख्येची सामना जिंकण्यासाठी रॉयल किंग ग्रुपला. प्यार किया तो डरना क्या, प्यार किया तो डरना क्या, जर पोरगीच म्हणते आईला, जर पोरगीच म्हणते आईला. गेला जमाना पहिला र दादा, गेला जमाना पहिला, तो गेला जमाना पहिला र दादा, गेला जमाना पहिला. 12 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे कारण की टार्गेट होतं 47चं आणि 3 ओव्हर मध्ये बनल्या 29. 29 धावा दाफलकावरती लागल्यात. आता गरज आहे 12 चेंडू 17 धावसंख्येची आणि 2 फलंदाज मैदानावरती पाहू शकाल. थकवा जाणवत असताना जितेश आणि त्याला साथ देतोय अविनाश. ही जोडी मैदानावरती. बारा बॉल 17 धावसंख्येची गरज आहे. हे षटक मात्र खूप महत्वाचं असेल टीके ग्रुप साठी. या ओव्हर मध्ये एखादं चांगलं षटक हाताळलं जितेशनं. पुन्हा एकदा जितेश येत आहेत तर जितेशनं मागच्या ओव्हर मध्ये चांगली कामगिरी केली होती. 2 चौकार जरूर लागलं होते जितेशला तरी देखील त्यांनी धावा खर्च केलेला फक्त 9. आता मात्र 12 बॉल 17 धावसंख्येची गरज. स्ट्राईकला बॅट्समन आहे ते अविनाश. 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. जितेश हा गोलंदाज, स्ट्राईकला बॅट्समन अविनाश. मात्र हे षटक खूप महत्वाचं असेल. हा चेंडू क्लीन बॉल दांडी उद्ध्वस्त केली जाते आणि बॅट्समन बाद होईल तो म्हणजे अविनाश. बॅक टू द पॅव्हिलियन. जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, कुणी वेड्या परी काहो सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्मगा पुन्हा वाट पाहते तुम्ही मेरा, बाळासाहेब जन्मगा पुन्हा वाट पाहते तुम्ही मेरा. जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्मगा पुन्हा वाट पाहते तुम्ही मेरा, बाळासाहेब तर पाहू शकाल 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज असताना पहिल्या बॉलवरती येते विकेट. समीकरण बदलते. 11 चेंडू 17 धावसंख्येची गरज. लो स्कोर जरूर सामना होता मात्र सामन्याला अद्याप सुरज निर्माण होते. इथून मात्र जितेशनं कमबॅक केलं तर सामन्यामध्ये एक बिग फाईट सामने मला पाहायला भेटेल. प्रेक्षकांची मन जिंकला सामना. तर जितेश कोणत्या प्रकारे कामगिरी केली या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा खोलरपती चेंडू होता. फुल डिलिव्हरी आणि येथे मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला. मात्र एखाद्या खेळाला पडतावर लागेल. बॅट्समन बाद होत आहेत ते मच्छिंद्र मात्रे हे बाद होत आहेत. तिसऱ्या पंचाची मांग केली जाते. कोणता खेळ बाद आहे थर्ड अंपायरची मांग केली जाते. थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. कोणता खेळाडू बाद आहे यासाठी. तर मच्छिंद्र बाद होत आहेत. दुसरा चेंडू देखील डॉट जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 10 चेंडू 17 धावसंख्येची गरज तुम्ही पाहू शकाल. येथे मात्र सामना जिंकण्यासाठी सामना मात्र शेवटच्या मुवमेंटला येतोय कारण की जितेश ज्या प्रकारे चेंडू फेकी करतोय अतिशय चांगली चेंडू फेकी होत्या. कोलर पद्धतीने सातत्याने फेकतो आणि चेंडूची लाईन खूप चांगली तुम्ही पाहत आहे जितेशच्या माध्यमातून. समीकरण बदलते. येणारे 10 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज जातात मैदानावरती ते म्हणजे नौका खेळाडू अनुचित रुपेकर हा फलंदाज. नौका फलंदाज जातात. न्यू बॅट्समन जेव्हा मैदानावरती जातोय त्यावेळेस मोठे फटके खेळणं तितके सोपं नसतं एखाद्या नवनवीन खेळाडूला. मात्र पाहू शकाल 10 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे. फुल्लर लाईनचा बॉल बॅक टू द बॉलर राईट. सरळ बॅटने खेळतायत. चेंडू पाहू शकाल वाडिश लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मध्ये धाव घेण्याचा प्रयत्न दुसरीचा प्रयत्न होतोय.
थ्रोपे खूप चांगली होती मात्र कलेक्टिंग खराब होते. जितेशच्या माध्यमातून सिंगल धाव मिळते फक्त या बॉलवरती. एकेरी धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या पुढे सरसावेल 30 धावा. धावफलकावरती लागल्या जातात. जितेश स्वतःवरती भरोसा दाखवतो. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली जाते जितेशच्या माध्यमातून. मात्र स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. मग तो जितेश या चेंडूवरती कोणत्या प्रकारे खेळ दाखवेल, सामन्यामध्ये जिंकून देईल का, सामना फिनिश करेल का. रॉयल किंग ग्रुप साठी एक लो स्कोर मॅच होती. ती मॅच मध्ये पाहू शकाल कुशन मुवमेंटला येते, शेवटच्या मुवमेंटला मॅच येते. कारण की 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. तब्बल 16 धावा सामना जिंकण्यासाठी. व्हेरी गुड मॅच. ते चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटते. जितेशचं कौतुक करेन एका बाजूनं, कारण की जितेश ज्याप्रकारे प्रेशराईज होतं, प्रेशर असताना गोंदाची खूप चांगली गेली. दरम्यानचा बॉल परफॉर्म डिलिव्हरी पाहू शकाल. शॉर्टलाईन डिलिव्हरी शोल्डरचा खूप चांगला वापर केला जातोय. ज्या प्रकारे जितेशचा हाईट फॅक्टर आहे त्यानंतर शोल्डरचा वापर खूप चांगला केला जितेशनं. आणि चेंडू पाहू शकाल परफॉर्म डिलिव्हरी म्हणजे अगदी नाकाच्या जवळून जाणार चेंडू होता. बॉलची सांगता होत्या. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 8 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर 2 धावसंख्येचे समीकरण आहे. 8 चेंडू 16 धावसंख्येची गरज. जितेश वरती जिम्मेदारी. एका बाजूने जितेश ना गोंदाची खूप चांगली आहे, तर एका बाजूने जितेश कामगिरी खराब करतोय फलंदाजी करत असताना. फुलटॉस होता. बॅटच्या पडत येत नाही. चेंडू कार्पेट सारे डीप विकेटला फिल्डर आहेत. खूप चांगली फिल्डिंग होत्या. एका ऍक्शन चेंडूला उचलायला फेकला धाव घेण्याचा प्रयत्न नाही, फक्त सिंगल धाव. पाहिजे की 12 चेंडू 17 धावसंख्येची गरज असताना 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडू मध्ये धावा करता फक्त आणि फक्त 2 धावा जितेशना. आणि समीकरण पाहू शकाल 7 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. सात चेंडू 15 धावसंख्येची गरज. साकल्या बॅट्समन पाहू शकाल अनुचित. हा चेंडू बॅटची कडा. चेंडू पाहू शकाल चेंडू येतोय तर म्हणजेच स्वतः गोंदा शॉट डीप मिडला चेंडू जातो. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. समीकरण पाहू शकता. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायच्या तब्बल 13 धावा जिंकण्यासाठी रॉयल किंग ग्रुपला. 12 चेंडू 17ची गरज असताना धावा करते फक्त जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4. आता मात्र समीकरण पाहू शकाल. येणारे 6 बॉल 13 धावसंख्येची गरज. तर 6 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. एक लो स्कोर मॅच होता. फक्त 47 टार्गेट होतं. मात्र अशा स्थितीला काय गोंधळाची केली एका बाजूनं ते म्हणजेच या डीके ग्रुपच्या गोंधळाचं कौतुक करेल. ज्या निलेश मात्रेचा विकेट पडला तिथून माझा सामना टर्न झालाय. आणि ते मात्र पाहू शकाल 6 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग नाहीये, कारण की सामना बरोबरीत झाला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना असेल. दोन्ही संघटनांनी नोंद घ्यायची. 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच टीम रॉयल किंग ग्रुपला मैदानावरती. खूप चांगल्या मॅच आजच्या दिवसामध्ये पाहिले आपण. शेवटच्या बॉल पर्यंत प्रत्येक मॅच रंगलाय. अद्याप ही मॅच तुम्ही पाहू शकाल. शेवटच्या बॉल पर्यंत येते. 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज. सगळे बॅट्समॅन आहेत ते जितेश आणि गोलंदाज नितेश पाहू शकाल. दोनों बाय बाय. आता मात्र जितेश. हा चेंडू वाईट. एका बाजूने पाहू शकाल जितेश तो फलंदाजी करतो, तर नितेश भाऊ आहे तर एका बाजूने गोंदाजी करतो नितेश. हे दोन्ही बंधुराजे आणि दोन्ही बंधुराजांवरती आता मात्र जिम्मेदारी असेल. कोणता बंधुराज मात्र मैदानावरती सक्सेस ठरेल आणि सामना मात्र जिंकून देईल. ते म्हणजे दोन्ही टीम मध्ये पाहू शकाल संघर्ष चालू असताना आता मात्र समीकरण पाहू शकाल. पहिला बॉल वाईट फेकलाय. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. हा चेंडू पाहू शकाल बॅटची करा. चेंडू पाहू शकाल गॅप मध्ये जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. शॉर्ट टर्मिनला क्लिअर करतोय आणि चेंडू पाहू शकाल डीप टर्मिनल रिझम मध्ये जातोय. हा नशिबाचा चौकार बॅट्समन जितेशच्या बॅट मधून येतोय.
पाहू शकाल चौकार येतो शॉट दरम्यानला पाहू शकाल तोच खराब फिल्डिंग नमून पाहू शकाल त्या ठिकाणी होतोय चौकार येतोय बॅट्समन जितेश माध्यमातून समीकरण बदलते फक्त 8 धावसंख्येची गरज आहे पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आता मात्र ऑफस्टिकच्या जवळून जातोय बॉलची सांगता होत्या प्रेशर आता दोन्ही टीम वरती तेवढंच असेल समीकरण पाहायला गेलं तर आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये बनवायच्या त्या 8 रन 4 चेंडू 8 धावसंख्येची गरज एक मोठा फटका सामना मात्र क्लिअर करू शकेल ते म्हणजेच रॉयल किंग ग्रुप साठी आणि प्रत्येक डॉट चेंडू प्रेशर दबाव निर्माण करेल आणि सामन्यामध्ये शिरका करून देईल ते म्हणजेच यावेळेस डीके ग्रुपला हा चेंडू पाहू शकाल पण पडल्यानंतर आजच्या दिशेने येतोय धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट आणि ते मात्र पाहू शकाल विनायकनं अतिशय चांगली चपलाई दाखवले कारण त्याला माहिती जिथे स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न जरूर करेल त्या नोसरा केला आपला धाव घेतली जाते आणि ते मात्र सिंगल धाववरती समाधान मानावं लागले ते जितेशला समीकरण बदलते येणारे 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज एक षटकार सामना टाय करू शकेल सुपर ओव्हर देखील खेळले बघायला भेटेल का या स्पर्धेमध्ये या दोन टीम मध्ये 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे सामना अद्याप संपला नाहीये इथून एका बाजूने गोंधळी चांगले होत्या तर एका बाजूने फलंदाजी चांगली होत्या सामना अद्याप संपला नाही बंद लिफाफा सामना तुम्ही पाहू शकाल 3 चेंडू 7 धावसंख्येची गरज एक षटकार सामना टाय करू शकेल सुपर ओव्हर साठी पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी निर्माण करू शकेल या दोन्ही टीमला मैदानावरती गोलंदाज नितेश चौकार लागल्यानंतर कमबॅक खूप चांगला करतोय राऊंड विकेट राईट आर्म राऊंड विकेट तुम्ही पाहू शकाल कामगिरी करतोय हा चेंडू फुल टॉस आणि इथे मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय बिमार लाईनचा चेंडू फेकी केलाय चुकी दाखवतोय कुशल मुंबईने नो चेंडू फेकलाय आणि फ्री हिटचा इशारा पंचाकडनं येतोय फ्री हिट असेल सुवर्ण संधी या बॉल वरती म्हणजे 2 धावा समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे 3 चेंडू 5 धावा आणि दरम्यानचा चेंडू फ्री हिट असेल नितेशने केली चुकी कारण की ज्या अशा मुवमेंट तुम्ही खराब चेंडू फेकाल तर सामन्यामधून आपल्याला मात्र बाहेर फेकलं जाईल 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे नो बॉल फेकलाय त्यावरती येते सिंगल धाव स्ट्राईक देखील रोटेट होते स्ट्राईक मध्ये जितेशला 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे आणि दरम्यान फीट देखील असेल या बॉलवरती मोठा फटका जरूर खेळू शकेल कारण की फलंदाज लायसन मिळाला आहे फक्त धावच्या स्वरूपात फलंदाज बाद असेल या फीट 3 चेंडू 5 धावसंख्येची गरज आहे हा चेंडू ऑन साइडला भिडकावून दिला गॅप पण नकार चिवला गॅप भरपूर मोठे आहेत फिल्डर प्रयत्न करतात खूप चांगली फिल्डिंग मात्र पाहू शकाल पंच आमच्या इशारा योग्य तो निर्णय पोहोचवतील 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात तर पाहू शकाल तर या बॉलवरती फक्त 2 धावा पंच इशारा करतात तर 3 चेंडू 5 धावसंख्या जर असताना 2 धावा मिळतात समीकरण बदलते आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील ते 2 आणि 2 चेंडू मध्ये बनावायचे 3 धावा आणि जर समजा टाय झालं सुपर ओव्हर असेल 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे टोटल धावसंख्या झाला 10 फलकावरती एकंदरीत 43 धावा ते 43 धावा 10 फलकावरती झाल्यात टार्गेट पाहिलं गेलं तर 46 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि त्यामध्ये पाहू शकाल 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज कंपल्सरी चेसिंग नाहीये कारण की सामना बरोबरी झाला तर टाय जर सामना झाला तर सुपर ओव्हर असेल या केपीएलचा नियम सांगतोय आम्हाला 43 धावा 10 फलकावरती 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज हा बॉल ऑफ साइडला खेळतात भरपूर चांगला फटका मधुकर त्या ठिकाणी आहेत
फिल्डिंग खूप चांगली झाली आहे मध्ये तोपर्यंत एकवटले जातात 2 धावा. सामना टाय झालाय. सामन्यामध्ये टाय झाला मात्र एक चेंडू एक धाव संगीची गरज. येणारा चेंडू जर या चेंडूवर धाव आली नाहीये तर सामना सुपर ओव्हर असेल या दोन्ही टीम मध्ये. एक बॉल एक धाव संगीची गरज. एक चेंडू एक धाव संख्येची गरज. सामन्यामध्ये टाय झालाय. सामना बरोबरी सुटलाय मात्र अद्याप एक चेंडू आणि एक धाव संख्येची गरज आहे. सामना खूप चांगला पाहायला भेटतोय. संजय भुईरांचा बीपी मात्र हाय होत असेल कारण त्यांचा संघ मैदानावरती खेळतोय. एक चेंडू एक धाव संख्येची गरज आहे. खूप चांगली मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. प्रत्येक सामना मात्र हाय व्होल्टेज तुम्ही पाहताय. एकही मॅच वन साइड झाली नाही आजच्या दिवसामध्ये. याच कारण आहे प्रत्येक खेळाडू खूप चांगला खेळ दाखवतोय मैदानावरती. प्रत्येक टीम 100% कमेंट पण देते आपल्या संघाच्या माध्यमातून आणि ते मात्र पाहू शकाल प्रत्येक मॅच तुम्हाला कुशल मुवमेंट शेवटच्या बॉल पर्यंत पाहत असताना. चला स्पीडअप करायचं आहे. पंच इशारा करा. मयूर म्हात्रे आणि अजय स्पीडअप करायला सांगायचं. अद्याप आपले 2 सामने बाकी आहेत. तो स्पीडअप करायचा आहे. एक बॉल एक धाव संख्येची गरज आहे. एक चेंडू एक धाव संख्येची गरज आहे. खूप चांगले मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहताय. त्यामध्ये ही देखील मॅच खूप चांगली तुम्हाला पाहायला. जितेशने खूप चांगला खेळ केलाय. तो जितेश सामना मात्र जिंकून देईल का? विजय फटका खेळेल का जितेश? हे देखील पाहण्यासारखं असेल कारण की शेवटपर्यंत लढा दाखवतोय मात्र मॅच जिंकून देणं हे अत्यंत महत्वाचं असेल. रॉयल किंग ग्रुप साठी एक चेंडू आणि एक धाव संख्येची गरज. त्याला स्पीडअप करायचं आहे. अंपायर दोन पंच मैदानावरती आहेत. एक बॉल एक धाव संख्येची गरज. स्पीडअप करायचं आहे. नितेश सज्ज होतोय. स्ट्रायकर बॅट्समॅन जितेश मध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट पुण्यामध्ये क्लॉज तुम्ही पाहू शकाल. आता मात्र कारण की एक धाव रोखायची आहे डीके ग्रुपच्या खेळाडूंना आणि शतशी पाहू शकाल पूर्णपणे क्लॉज फिल्डिंग या ठिकाणी सज्ज केलाय. एक बॉल एक धाव संख्येची गरज. फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज होतोय. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर टाय सामना जरूर झालाय मात्र एक बॉल एक धाव संख्या रोखायची आहे. स्ट्रायकर बॅट्समॅन जितेश. हा चेंडू पाहू शकाल. विजय फटका यस आणि सामना जिंकलाय रॉयल किंग ग्रुपनं मैदानावरती. चला पुढची मॅच देखील लगेच फिल्डिंग सजवायचे. बापू किंग फिल्डिंग स्वीकारल्या. यश कंट्रक्शनला प्रथम फंदाची करायची. तर या सामना बी एक जितेश यायचा आपण सामना जिंकून दिला आपल्या संघाला. ते म्हणजे रॉयल किंग ग्रुपने सामना जिंकला. जितेशने खूप चांगली गोंदाची केली होती. 3 धावा खर्च केल्या होत्या. एक सफल देखील मिळवली होती. त्यानंतर बॅटिंग देखील खूप चांगली केली जितेशनं. जितेश यायचा पण सामन्याचा हिरो ठरला. आपण एक अफलातून खेळी साकारली आणि शेवटपर्यंत लढा दिला आपल्या टीम साठी आणि सामना जिंकलाय. तर संजय भुईरांचा संघामध्ये विजय झालाय. खूप चांगला आनंदाचं वातावरण तुम्ही पाहू शकाल रॉयल किंग ग्रुपच्या माध्यमातून. तर सामना ठरलाय तो म्हणजे जितेश सन्मान केलं जाईल. धन्यवाद. जितेश आणि 200 मध्ये पारितोषिक आलं होतं म्हणजे संजय भुईर यांच्याकडनं. तर गुरुनाथ पाटील यांनी विनंती करतो शिपाई सन्मानित करायचं आहे खेळाडूला. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला जितेशनं आणि सन्मान जिंकून दिलाय ते म्हणजे रॉयल किंग ग्रुपला. कॅमेरामॅनला विनंती करतोय आपण कॅमेरा सर्वजन कक्षामध्ये फिरवायचा आपण.